जय सद्गुरू सगळ्यांना. आज आपण पाहणार आहोत खिमा कसा बनवायचा. तो मी माझ्या पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे. रेसिपी जर आवडली असेल सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे. चला मग पाहूया आपण खिमा कसा बनवायचा तो. इथे मी अर्धा किलो इतका खिमा घेतलेला आहे. चिकन खिमा घेतलेला आहे. त्याला एकदमच बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी एक छोटी वाटी इतकी दही टाकलेली आहे. पाहू शकता तुम्ही. इथे मी 2 चमचे लाल तिखट टाकलेला आहे. ॲक्च्युली आमच्या इथे खूप आवाज येतो. एक्स्ट्राची रूम नाही आहे, त्याच्यामुळे कुत्र्यांचा गाड्यांचा खूप सारा आवाज येतो. तुम्ही इग्नोर करा सगळ्या गोष्टीला. इथे 1 चमचा मी हळद टाकलेली आहे. 1 चमचा मी धनी पावडर टाकलेला आहे. 1 चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे. चवीनुसार मीठ आहे. पाहू शकता तुम्ही. इथे मी 1 चमचा मी इथे जिरा पावडर घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स करून ह्याला मॅरिनेट तुम्ही चांगलं अर्धा पाऊण तासासाठी ठेवलात तरी चालेल. आणि जरी तुम्हाला वेळ नसेल तरी 15 ते 20 मिनटं तरी तुम्ही मॅरिनेट करण्यासाठी ह्याला ठेवा. चांगलं व्यवस्थित ह्याला आपण मिक्स करून घेऊया. मिक्स करून ह्याला आपण चांगलं अर्धा पाऊण तास मॅरिनेट करायला फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. पाहू शकता इथे आपलं मिक्स करून झालेलं आहे. आपण याच्यामध्ये आता अर्धा लिंबू पिळून टाकणार आहोत. लिंबूने चव चांगली येते मॅरिनेट होण्यासाठी. लिंबू टाकल्याने आपला आंबटपणा आपल्या खिम्याला उतरणार नाही, फक्त चव चांगली येते. त्याच्यासाठी आपल्याला हा अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे. पाहू शकता तुम्ही इथे आपला लिंबू हा पिळून झालेला आहे. लिंबू जर टाकलेला आहे तो आता आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्या खिम्याला. इथे मी एका फोडणीच्या भांड्यांमध्ये बटर घेतलेला आहे. 2 चमचे इतकं बटर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकलेली आहे. त्याला चांगलं मिक्स करून आपण याच्यामध्ये खिम्यामध्ये टाकणार आहोत. बटरचा स्वाद आणि कस्तुरी मेथीचा स्वाद हा खूप उत्तमरित्या आपल्या खिम्याला उतरणार आहे. त्याच्यामुळे मी बटर आणि कस्तुरी मेथी हे बटरमध्ये मिक्स करून टाकलेले आहे. ही ट्रिक तुम्ही ट्राय करा, खूप छान असा चव येते. आपण आता याला मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. पाहू शकता चांगलं याला मिक्सिंग करून आता मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. चांगलं याला अर्धा ते पाऊण तासासाठी मी मॅरिनेट करायला ठेवलेला आहे. आणि आता आपण इथे खिम्याची तयारी करणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे. खिमा बनवण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे. 1 चमचा इतकं मी जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं तडतडल्यावरती आपण याच्यामध्ये काही खडे मसाले टाकणार आहोत. खडे मसाल्यांमध्ये मी इथे दालचिनी आहे, लवंग आहे, काळी मिरी आहे, मोठी इलायची आहे, दगडफूल आहे. एक मीडियम साईजचा कांदा बारीक बारीक चिरून टाकलेला आहे. चांगलं तेलामध्ये आपल्याला ह्याला लालपणा येईपर्यंत चांगलं भाजायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे कांदा हा आपला चांगला तेलामध्ये परतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहोत. अद्रक लसणाची पेस्ट मी ही 2 चमचे इतकी घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमीही करू शकता. आणि जर तुम्हाला अद्रक लसणाची पेस्ट नसेल तर तुम्ही अद्रक ठेचून देखील टाकू शकता. पाहू शकता इथे चांगलं आपलं परतून निघालेलं आहे तेलामध्ये. इथे एक मोठा टोमॅटो मी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे. त्यालाही आपल्याला तेलामध्ये भाजून काढायचा आहे, फ्राय करायचा आहे. पाहू शकता इथे आपला कांदे टोमॅटो चांगलं तेलामध्ये भाजून निघालेला आहे.
इथे मी चिकन मसाला टाकलेला आहे. चिकन मसाला कसा बनवायचा तो मी तुम्हाला रेसिपी टाकेल जर तुम्हाला हवी असेल तर. 2 चमचे इतकं मी चिकन मसाला टाकलेला आहे. चांगलं आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे. इथे हिरव्या 2 मिरच्या टाकलेल्या आहेत. त्याला मी मधून चीर वगैरे काही पाडलेले नाही, असे अखंड त्याला टाकलेले आहेत मिरच्यांना. ह्याला आपल्याला जास्त तिखटपणा येण्यासाठी नाही, पण त्याचा फ्लेवर उतरण्यासाठी आपल्याला या कांद्या आणि टोमॅटोमध्ये टाकायचा आहे. पाहू शकता तुम्ही इथे. चांगलं आपलं ह्याला पण मिरचीला तेलामध्ये आपण फ्राय करून घेतलेले आहे. अखंड मी इथे लसूण घेतलेले आहेत, त्याला सोललेले नाहीत, सालपटं काढलेले नाही, त्यालाही मी अखंड टाकलेलं आहे. फक्त आपल्याला फ्लेवर सोडण्यासाठी. आणि फ्लेवर सोडून झाले का आपल्याला हे लसूण आणि मिरच्या ह्या काढून घ्यायच्या आहेत. जर आपल्याला आवडत असेल तर आपण असंही खाऊ शकतो. जर कोणाला आवडत नसेल तर ते नंतर मसाल्यामध्ये ते काढू शकतो. पाहू शकता इथे. चांगला आपल्याला हा जो मसाला आहे किम्याचा चांगला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. पाहू शकता अगदी सॉफ्ट झालेले, नरम झालेले आहेत कांदा, टोमॅटो आणि ह्या ज्या काही मिरच्या, लसूण आहे, सॉफ्टपणा आलेला आहे. आता आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहेत, ही जी मिरची आहे ही आपल्याला वेस्टेज घालवायची नाही. ही नंतर किम्यामध्ये आपल्याला खायची आहे, कारण ह्याचा जो फ्लेवर आहे कांदा टोमॅटोचा ह्या मिरचीला सुद्धा लागलेला आहे. पाहू शकता तुम्ही इथे आपण जे लसूण टाकलेले आहेत ते आता आपण इथे काढणार आहोत. मिरच्याही देखील आपण काढून घेणार आहोत. लसूणही तुम्ही उपयोगाला आणू शकता, मिरच्याही तुम्ही नंतर किम्याबरोबर खाऊ शकता. जस्ट आपल्याला ह्याच्या किम्यामध्ये आपण ह्याचा फ्लेवर उतरवण्यासाठी टाकलेला होता. पाहू शकता तुम्ही इथे. चांगला आपला कांदा आणि टोमॅटोही देखील चांगला भाजून निघालेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये आपला जो किमा मॅरिनेट करायला ठेवलेला होता तो आता याच्यामध्ये टाकणार आहोत. चांगला आपण ह्याला मॅरिनेट पाऊण तास झाला ह्याला मॅरिनेट करायला ठेवलेला होता. पाहू शकता तुम्ही इथे. चांगला ह्याला आता आपण तेलामध्ये परतून घेऊया. आणि परतल्यावरती मग आपण थोडंसं पाणी टाकून ह्याला शिजवणार आहोत. चिकन शिजायला वेळ लागत नाही. अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये चिकन शिजून रेडी होतं. पण हा खिमा केल्या कारणाने खिम्यालाही वेळ लागत नाही, पटकन अशी खिमा हा तयार होतो. पाहू शकता तुम्ही इथे. चांगलं खिम्याला तेल सुटलेलं आहे. खिमा हा तेलामध्ये फ्राय झालेला आहे. पाहू शकता तुम्ही इथे. आपण वरून काही मसाले टाकलेले नाहीत, कारण मॅरिनेट करण्याच्या आधीच आपण सगळे मसाले ह्याच्यामध्ये ॲड केलेले होते, म्हणून आपल्याला वरून मसाले टाकायची काही गरज लागलेली नाही आहे. इथे कस्तुरी मेथी टाकलेली आहे मी फ्लेवरसाठी. फ्लेवर चांगला उतरतो कस्तुरी मेथीला. कस्तुरी मेथी ही आपल्याला चांगली आपल्या खिम्याला लावून घ्यायची आहे. चांगला आपण जेवढा तेलामध्ये हा खिमा फ्राय करू तेवढा ह्या खिमाचा चव चांगली उतरणार आहे. खायला अगदी उत्तम असा हा खिमा लागतो. मी माझ्या पद्धतीत तुम्हाला दाखवलेला आहे. बाकीचे पद्धत खूप छान छान असतात. जिथे मुसलमानांच्या याच्यामध्ये बनवतात ते तर खूपच उत्तम असतात. खूप छान पद्धतीमध्ये ते लोक खिमा बनवतात. पण मी हा घरगुती असा तुम्हाला दाखवलेला आहे खिमा. माझी पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पाहू शकता तुम्ही इथे आपला खिमा हा शिजत आहे. आता आपण याच्यामध्ये थोडेसे हिरवे वाटाणे टाकणार आहोत. इथे मी हिरवे वाटाणे एक छोटी वाटी इतके घेतलेले आहे. हिरव्या वाटाणे फ्लेवर चांगला येतो, स्वाद चांगला उतरतो आपल्या खिम्याला. चांगलं ह्याला मिक्स करून घेणार आहोत. आणि आता आपण ह्याला 15 ते 20 मिनिटासाठी वाफेवर शिजवणार आहोत. पाहू शकता तुम्ही इथे आपला खिमा हा
बनून रेडी झालेला आहे, आटलेला आहे. काही जणांना जर काही जण पाणी ठेवतात. जर आपल्याला पाणी नको असेल तर तुम्ही घट्टसुद्धा बनवू शकता. काही जण पाण्यागत करतात किमा थोडासा पावाबरोबर खाण्यासाठी. अजूनही आपल्याला थोडंसं पाणी आहे, ह्याला आटवावं लागेल. थोडंसं 5 मिनटं आपण याला ठेवूया. पाहू शकता तुम्ही इथे खिमा हा आपला रेडी झालेला आहे. मस्तपैकी तेल सुटलेलं आहे खिम्याला. थोडंसं मी आता ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी शिंपडणार आहे, कारण खूपच घट्ट झालेला आहे. थोडंसं पाणी शिंपडून थोडीशी कोथिंबीर टाकून ह्याला आता आपण सर्व करायला घेणार आहोत. पाहू शकता छान असा दिसायला लूक खूप छान होता, खायला पण खूप छान असं लागत होता खिमा. हे मी माझ्या पद्धतीत दाखवलं आहे. जर आवडले असेल तर सबस्क्राईब नक्की करा. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता वरून थोडंसं मी पाणी शिंपडणार आहे. फारच आपला हा खिमा घट्ट दिसतोय. निदान पावाबरोबर खाताना तरी आपल्याला खिमा हा पातळ हवा असतो. पाहू शकता तुम्ही इथे. फक्त आता 2-3 मिनटं मी वाफेवर सोडते आणि आता आपण ह्याला सर्व करायला घेऊया. खूप छान असा उत्तमरित्या हा बनून रेडी होतो खिमा. माझ्या पद्धतीत तुम्ही करून बघा. खूप छान असा लागतो खायला. पाहू शकता याचं दिसायला किती लूक चांगला दिसतो याचा. खायलाही तेवढाच उत्तम लागतो. अशाच छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू.